क्रमांक 18. या लेणीच्या जोपर्यंत आपण समोर येत नाही ना तोपर्यंत ही लेणी लांबून दिसतच नाही, कारण का याच्या दोन्ही साईडने एंट्रन्सला असे दगड आहेत वरपर्यंत. ही लेणी सुद्धा शिवलेणीच आहे, पण या लेणीच्या बाहेर नंदी नाही. समोर ना मंदिराच्या समोर हवन. या लेणीच्या सुरुवातीस डावीकडे व उजवीकडे 3-3 स्तंभ असून वरील व खालील भागास चौकोनी तर मध्यभागी उमट असा आकार दिलेला आहे. तसेच आतील स्तंभ फक्त चौकोनी असून यावर जास्त कोरीव काम केलेले दिसत नाही. योगेश भाई आराम करतात आणि इथे आहे प्रॉपर शिवलिंग. हे शिवलिंग जरा बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, पण आतमध्ये वटवाघूळ भरपूर आहेत. गुफा क्रमांक 19 बोला ना. सर्व ह्याच्यात हे ठेवलंच आहे, पिंड आहे. हा, पण इकडं कोरीव जास्त नाही. हो. म्हणजे ते हे सर्व या गुफेच्या सुरुवातीस कोणतेही प्रकारचे कोरीव काम किंवा स्तंभ आढळून येत नाहीत. जे काही आहे ते आतील भागास आहे व शिवलिंग असलेल्या गर्भगृहातील प्रवेशद्वाराबाहेर 2 द्वारपाल दिसून येतात आपल्याला. व तसेच या ठिकाणी देखील प्रदक्षिणा पथ आहे. या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वटवाघूळ असल्यामुळे आपण काही आत जायची हिंमत केली नाही, बाहेरूनच पाहिलं. तसं पाहायला गेलं तर या ठिकाणचा सभागृह थोडा बरा आहे आणि या लेणीचं बांधकाम अर्धवट असल्यासारखं जाणवतं. बऱ्या ठिकाणी खांबांची दुरुस्ती करण्याचे काम चालू होते. चला आता जाऊया आपण आपल्या पुढच्या लेणीकडे. गुफा क्रमांक 20 ही बाहेरून पाहिली. ही गुफा देखील गुफा क्रमांक 19 प्रमाणेच होती आणि आमचं लक्ष वेधलं ते गुफा क्रमांक 21 ने. तर या ठिकाणचं जास्त चित्रीकरण न करता थेट आम्ही गेलो गुफा क्रमांक 21 कडे. नंदी महाराजाला पण फोडायची कोशिश केली, तोडायची. पण नंदी महाराज राहिले थांब. तर आता आपण येऊन पोचले लेणी क्रमांक 21 रामेश्वर गुफा. लेणी समोरील असलेल्या प्रांगणामध्ये कोरलेल्या चौथऱ्यावर नंदी महाराज आपल्याला दिसून येतात. हे शिल्प देखील अखंडच वाटते, एका दगडातून कोरलेले. तरी साधारण 10 फूट एवढी तरी उंची असेल. या ठिकाणी माहिती लिहिलेली पण आहे आणि स्कॅन करून तुम्ही मोबाईलवरती माहिती पण हे करू शकता. रामेश्वर नाम से प्रसिद्ध यह गुफा मंदिर भगवान शिव को समर्पित है. 7वीं शताब्दी में निर्मित इस मंदिर की रचना ऊंचे चबूतरे पर की गई है. खुला प्रांगण, मध्य भाग में नंदी जे की हे आहेत आणि खुला प्रांगण, मंडप मूर्तियों से अलंकृत है. गुफा मंदिर का मुख्य भाग अलंकृत स्तंभ अर्धस्तंभ से सुशोभित है. बाकीचं प्लीज वाचून घ्या, व्हिडिओ खूप मोठी होईल नाही तर. हे सुशोभित असलेल्या मूर्त्यांचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये ते हे आहे. बाहेरील बाजूस ज्या देवीची मूर्ती दिसत आहे ती आहे गंगा नदीची. या गुफेचं एक वैशिष्ट्य असं आहे की यातील तिन्ही बाजू पूर्णपणे कोरीव काम केलेले आहे. फार कमी जागा अशी असेल जिथे काही नक्षी किंवा कोरीव काम शिल्प दिसत नाही आपल्याला. सर्वप्रथम आपल्याला ही दिसते समोर ती कार्तिकेय अशी मूर्ती आहे. त्यांच्या बाजूला मानवी धड असलेले पण शिर, बकरी व मेंढीचे असलेले 2 शिल्प आहेत. त्या शेजारील प्रसंग म्हणजे शंकर पार्वती यांचे विवाह संबंधीची बोलणी करण्यासाठी आलेले ब्रह्मदेव. या ठिकाणी शंकर पार्वती यांचा विवाह विधी कोरलेला आहे. तसेच आपण पुढच्या बाजूस पाहिले आपल्याला महिषासुरमर्दिनी म्हणजे दुर्गा माता दिसून येते. थोडं पुढे अजून आल्यावरती आपल्याला या ठिकाणी रावणाने कैलाश पर्वत उचलल्याचा प्रसंग दिसून येतो. या शिल्पकलेची बारकाई अतिशय सुंदर आहे. बरेच लहान लहान डिटेल्स असे दिलेले आहेत. हे बघा ना, रावण आहे. इतर काही गुफांप्रमाणेच 21 क्रमांकाची गुफा ही देखील बाहेरून जरी छोटी दिसत असेल तरी आतून भली मोठी आहे. अतिशय बारकाईने कोरलेले स्तंभ या लेणीत सुद्धा पाहायला भेटतील. या ठिकाणी देखील दोन्ही बाजूस द्वारपाल कोरीव कामाने सजवलेले प्रवेशद्वार आहे. ज्या प्रकारे गुफा क्रमांक 17 मध्ये होती त्याच प्रकारे इथं पण शिवलिंग आहे.
सर्व बच्चे लोग हैं मस्ती कर रहे हैं, ये बंदर है ऊपर मस्ती कर रहे हैं, इधर मस्ती करते हुए दिखाले. हां ते बघा इधर गले मिल रहे हां. परत इथे खेळताना असं आहे ना, त्याला दाखवलं ते यांची शेपटी चावतोय. चालतंय. पण हा महाराज मस्ती कर रहे हैं. ह्यानी केस पकडले त्याचे. लात मारतो बघा ना. डिटेलिंग वगैरे भरपूर छान आहे. मुळात या पटात दाखवल्याप्रमाणे अशी गोष्ट आहे की नंदी महाराजांसोबत त्यांचे देवगण हे मस्करी व त्यांची थट्टा उडवत आहेत. वरील पटामध्ये शंकर पार्वती यांचा सारीपाठाचा डाव चालू आहे. शिकले म्हणून हा हा, इथे तर अजून छान आहे. हे शिल्प शंकराचे नृत्य करत असतानाचे आहे. याच्या शेजारी वीरभद्र यांच्यापासून सुरुवात होते, ती म्हणजे सप्तमातृकांची, ज्याला आपण साती आसरा म्हणून ओळखतो. व सर्वात शेवटी आहे गणपती बाप्पाची मूर्ती. या साती देवींच्या मांडींवरती एक एक बाळ आहे. हे शिल्प थोडे जीर्ण झाले आहेत, जरा तुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटतात. या शेजारी असलेले अशी तांग भैरव, मृत्यू व काळाचे प्रतीक असलेले हे कोरीव पट आपल्याला दर्शवते. ही मूर्ती बघा, याच्यामध्ये सापळा दाखवलाय. सेम मूर्ती मी तुम्हाला इकडे दाखवतो. आणि अच्छा, हे बघा, हे नाही माणूस आहे नाही कोण आहे. हा हे एलियन सारखं फेस आहे बघा याचा. हा ना, एलियनचे फेस कसे असतात तसेच बघा. डोकं मोठं आहे आणि हड्डी हड्डी सेम तिकडं दाखवलं येतं. फेसवरून एक्सप्रेशन कळून येतं बघा. एक्सप्रेशन बघा ना, मागं बघा, ह्या बघा एक्सप्रेशनने पूर्ण क्लिअर दिसून येतात की ते राक्षस कुळाचे. इकडे गणपती बाप्पा आहेत. हो, कोपऱ्या. बाकी हे बाकी कोण आहेत कसं समजायचं. प्रॉपर नाही गुफा क्रमांक 22. या ठिकाणी नंदींना थोडंसं शेल्टर बनवलंय, छत्र. आणि इथं लाकडाच्या पायऱ्या आहेत बनवलेत पाणी जायसाठी. छोट्या छोट्या गुफा आहेत ज्यामध्ये वटवाघूळ भरपूर आहेत. हा, चकचकीत एकदम. गणपती बाप्पा यांची सोंड खंडित झालेली आहे, तुटली. मूषक ना हो, तुटले सोंड. गणपती बाप्पा आहे. ही पिंड बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. गणपती बाप्पा ही कुठली प्रजाती काय माहिती. सेम तसंच आहे त्या ह्याच्यात ना, एक राक्षस. ते गणपती बाप्पा आहेत बरोबर. हे कोण आहेत. ते एक आहे ना, लेडीज आहेत ते. हा, गणपती बाप्पाच्या ह्याच्यातच आहे ना, साऊथ साईडला कुठेतरी यांचं मंदिर आहे मोठं बरोबर खालून. आणि या ठिकाणी आपल्याला गुफा क्रमांक भेटते, लेणी क्रमांक 24. लेणी क्रमांकामधून तुम्हाला पिंड दिसेल. या ठिकाणी एक आहे. या ठिकाणी रिकामी जागा आहे. त्रिदेव बघा मागं. हां, या ठिकाणी पण रिकामी जागा आहे. इथे थोडं
पिंडीचं स्ट्रक्चर पहिले असाच असायचा आणि त्याच्यानंतर तो मध्ये बसवली जायचे. अशा प्रकारे आपल्या इकडच्या लेण्या बघून झालेल्या आहेत. आता आपण जाणार आहे कैलाश मंदिर बघायला, जे मेन अट्रॅक्शन आहे इकडचं. इतर गोष्टी पण आहेत बघण्यासारख्या छान, पण ते थोडं जास्त अट्रॅक्ट करतं लोकांना. चलो, लेणी क्रमांक 24 वरच्या बाजूला. या ठिकाणी ते दरवाजा वगैरे लावलेला आहे. गणपती बाप्पांची प्रतिमा, तर एक देवी, बाकी झिरझिर झाले सगळं. एंट्रन्सला हे 2 हत्ती. आम्ही निघालो आता ऑफ रोडिंग करत जरासं. इथून आम्ही थेट कैलाश मंदिराच्या वरती जाऊ. बाकी नजारा बघा, कडक आहे. दुसऱ्या कुठल्या ब्लॉगमध्ये दिसल नाही. काय बोलता? दुसऱ्या कुठल्या ब्लॉगमध्ये दिसल नाही बोललो. हां, अजिंक्य खालीच तो भेटेल आम्हाला. थेट खालून चलता का? मला वाटतं बघा तो ते दगडीचे हे दिसतंय का? हां तिकडे ना. हां बरोबर. देश पाहिजे. सो आता आपण थोडंसं ऑफ ट्रॅक करत आलो आहे आणि अशा जागेवर येऊन पोचलो आहे. कदाचित जिथे फार कमी लोक येत असतील. हे अशा प्रकारे काहीतरी आहे. वरती मोठं पिंपळाचं झाड, आय थिंक वडाचं आहे ते. आणि हे एखाद्या चित्रपटाची शूटिंग होत असताना जो सेट लावलेला असतो त्या प्रकारे या ठिकाणचं काही लोकेशन होतं, जे पाहताच एकदम आश्चर्यचकित करून देणारं. लेणी जरी छोटी व साध्या पद्धतीत कोरलेली असली तरी अशा ठिकाणी होती ज्या ठिकाणी फार कमी लोक किंवा बऱ्याच लोकांना माहिती देखील नसेल. अशा ठिकाणी शांततेत होती. वरती असलेले भले मोठे वडाचे झाड हे त्या लेणीचे सौंदर्य अजून वाढवत होते. म्हणजे मी तर हे दृश्य पाहून भयंकर खुश झालो. आमची ऑफ रोडिंग आता थोडी सिरियस ऑफ रोडिंग झाली आहे. आम्ही काहीच नाही सोडत आहे. दोन छोट्या छोट्या पायऱ्या आहेत तिथे छान. आणि इथे छान असं मंदिर आहे छोटंसं. नंदी महाराज आहे थोडं झिरलेल्या अवस्थेत. आणि आतमध्ये अशा प्रकारे काय वरून बघून किंवा बाहेरून बघून तुम्ही कधीच अंदाजा नाही लावू शकत की ती फक्त छोटी गुफा असेल. याच्यामध्ये पार्टिशन भरपूर मोठे मोठं काय काय आहे. अशा लाईनीत ज्या साईडला पण आहे गुफा क्रमांक हा किती आहे? गुफा क्रमांक 17B, सॉरी 16B. अशा प्रकारे ही काही लेणी होती इकडची जी बघितली आपण. मस्त एकदम. आता ॲक्च्युली इथून जायला रस्ता नाही, खाली बंद आहे. तर आपण इल्लिगली तरीकेने आलो आहे. आपल्याला उतरायला पाहिजे खाली लवकर. जे आहेत ना मुख्य त्या बघण्यासाठी फक्त 1 दिवस लागतो. आता आपण ज्याची एवढी वाट पाहत होतो,
जे फिरायला येणार बघण्यासाठी ते ही गुफा आहे, सॉरी मंदिर आहे, कैलाश मंदिर बोलायला. कैलाश मंदिर. एवढ्यासाठी आम्ही एवढ्या लांबून चालत आलो. आता आम्हाला इथून असं फिरून जायचं आहे त्या साईडला. शेट त्या साईडने दाखवूया ना, वरून पूर्ण दिसेल. अरे बापरे, आपण वरून शॉट घेऊया. सो पब्लिक, हे आहे आपलं कैलाश मंदिर. असं काय नट्टू शेट येतात आहेत, थोडं करून येतात आहेत. होईल आपल्याला असं राऊंड मारून फक्त त्या साईडने निघायचं आहे. बाकी कैलाश मंदिर तर आपण खालून बघू. सर्वात पहिले आपण वरतून आलो. वरती बघा तुम्ही, असं नाही आहे की वरतून मोकळं वगैरे, फुल पॅक आहे. याचं अशी माहिती आहे की हे डोंगर होता पूर्ण, ह्याला वरतून कोरत खालती पूर्ण हे मंदिर बनवलेलं आहे. चलो बाकीची माहिती आपण थोडीशी पहिले मी घेतो, मग देतो तुम्हाला पण शेअर करतो तुमच्यासोबत. बाकी व्ह्यू awesome आहे इकडे. चला ना इथं बसू ना सावलीत. कैलाश मंदिर हे जगातील सर्वात मोठे एक स्कंद म्हणजेच एकाच अखंड दगडातून कोरलेले मंदिर आहे. 8व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने हे मंदिर कोरून घेतले. अगदी अंकात सांगायचं झालं तर हे मंदिर इसवी सन 757 ते 783 दरम्यान बांधले गेले. एकूण 2 लाख टन काळा दगड या मंदिराच्या निर्माणातून निघाला होता. हे मंदिर द्राविड शैलीचे असून याची भव्यता थक्क करणारी आहे. याची लांबी 276 फूट, रुंदी 154 फूट आणि उंची सुमारे 100 फूट आहे. हे मंदिर वरच्या बाजूने पाहण्याची माझी खूप इच्छा होती, ती आज मी पूर्ण करून घेतली. खतम. अरे मेरा फोन नाही क्या गरम हो गया. आता आपल्याला इथून असं खालती उतरत जायचंय हेलो, आणि खालती उतरून मग आपण फोन गरम हो गया. आतून बघूया. मेरा हे मोस्ट ऑफ लोक हे कदाचित टाळत असतील बघणं, मेरा फोन कारण का थोडं त्या ठिकाणी येणं वगैरे बंद आहे ना. ठंडा इधर चालू है. सो ये देख आपका वो मंदिर है उधर, ये दूसरा. हाँ शेट तुम्ही वरतून उतरा का त्याच्यावरून. या ठिकाणी ही एक कोणती तरी लेणी, अजून लेणी क्रमांक तिकडे लिहिलेला आहे, ते आपण लवकरच बघू. इथे आहे ये मंदिर इधर, मंदिर इधर है. डॉगेश भाई शांततेत एकदम इथे आराम करत आहेत. बाकी आतमध्ये आपण त्यांना डिस्टर्ब नको करायला. पिंड आहे एक, शिवलिंग, इथं पाण्याचं टाकं आहे, सेम हॅज इथं पण तसंच आहे. पाणी तसं बहुतेक आहे, चांगल्या प्रकारे पाणी आहे. मम्मी नहीं जा सकती. हा बघा, हे मिनिएचर असल्यासारखं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाही का बनवतात डिझाईन की भव्य झाल्यावरती कसं दिसेल, कदाचित त्या प्रकारे असेल. हे जरा जास्तच मिनी आहे. आतमध्ये जायला आले संरक्षित, कदाचित आतमध्ये वटवाघुळांचा खूप आवाज येतोय. पाण्याचं टाकच आहे आतमध्ये सुद्धा. आणि ही लेणी क्रमांक 16A, जी वरती 16B बघितलेली तिथे ही 16A आहे. मी आपले नट्टू शेट येतील आता इथून फिरत फिरत. या ठिकाणी अजून जायचा वरती रस्ता आहे, पण आपण नको, एवढंच बस झालं. कारण का आपला मित्र अजिंक्य हा खूप आतुरतेने वाट बघत आहे. मनात प्रेमाचे बोल दाबून असे त्याच्या ठेवलेले असतील त्यांनी, ते आता आमच्यावरती तो सोडेल.
तर अशा प्रकारे आपण इथून नो एंट्रीमधून एंट्री बाहेर केली, एक्झिट, आणि खाली उतरून आता जाऊ आपण कैलाश मंदिरकडे. चला तर एकदाचे आपण येऊन पोहोचलो कैलाश मंदिरात. या लेणीबद्दल जर का एका शब्दात काही बोलायचं असेल तर ते म्हणजे भव्यता. या लेणीमध्ये प्रत्येक गोष्ट भव्य स्वरूपात कोरलेली आहे. प्रवेशद्वारातून आत आल्या आल्या आपल्याला समोरच गजलक्ष्मी यांचे कोरीव शिल्प दिसते. तसेच इतर काही शिल्प देखील आपल्याला आढळून येते. आपले मित्र इथं बसलेले आहेत. हा बघा एवढा मोठा हत्ती. आई आई काय काय तू मिस केलं तुला माहिती नाही. आम्ही ऍडव्हेंचर करून आलो. ऍडव्हेंचर मी बघून आले मागच्या वेळेस. किती वेळ झाले बसले इथं? तेवढ्या वेळात फिरले नसते. नाही आम्हाला लय मस्त वाटलं तिथं हवेशीर बसलेलो. आम्ही एकूण एक लेणी बघून आलो माहितीये का. आता तिकडचं हे बघा फिरून आलेत मस्त. आपण काय आता थकले ते बघा. थकलो नाही अजून, पण 2 डोंगर चढू शकतो आपण. पकू नका, खोटं नका बोलू. काय चढलो? अरे याला कुठं विचारता. मी असे डोंगर चढून चढून जातो असे. तोरणाचा ब्लॉग बघा माझा. जे आपण कैलाश मंदिर वरतून तुम्हाला दाखवलं तर ते आता आतून बघा. हे ना म्हणजे मुघल जेव्हा इकडे येऊन हमला करायचे, हमला म्हणजे आक्रमण करायचे ना, त्यावेळेस हे सगळ्या मूर्त्या म्हणजे खंडित केलेल्या आहेत. तिकडे सगळ्या हत्तीच्या मूर्त्या होत्या. म्हणजे जेवढ्या पण या मूर्त्या तुम्हाला दिसतील ना सगळ्या त्या खंडित केलेल्या आहेत. एकूण एक मूर्ती बघा, एकूण एक मूर्ती. हे सगळ्या हत्ती आहेत ना, त्यांचे सोंड तोडलेत बघा सगळ्या. बेसॉल्ट खडकाचं हे कैलाश मंदिर असल्यामुळे त्यांच्याकडून काही तुटलं गेलं नाही. ओके, हा असा इथली काय बोलतात त्याला, गॅलरी बोलू शकतो किंवा काय, एक नंबर वाटते. तरी सुद्धा मंदिराची सुंदरता थोडा कमी प्रमाणात खंडित करण्याचा प्रयत्न तरी केला त्यांनी. मंदिराला उचलून धरणारे हत्ती व सिंहाचे शिल्प हे बळाचे प्रतीक म्हणून कोरले गेले होते. ज्या काळामध्ये या वास्तूची स्थापना झाली असेल त्या काळात तर याचे आकर्षण काही वेगळ्याच प्रकारचे असेल. कैलास मंदिर हे एकूण दुमजली मंदिर आहे. सध्याच्या काळातील आर्ट गॅलरीप्रमाणेच त्या काळातील कदाचित ही आर्ट गॅलरी असावी. ह्या ठिकाणी असलेले कोरीव शिल्पपट ह्यातले काही शिवपुराणातील प्रसंग दर्शवतात. तसेच काही इतर देवतांचे देखील शिल्प कोरीवपट आपल्याला या ठिकाणी आढळतात. आता आपण येऊन पोचलो आहोत कैलाश मंदिरावरील रामायण पटाजवळ. हे वरून कोरलेले शिल्प सुरुवात होते ते खाली येऊन समाप्त होते. या ठिकाणी पूर्ण बारकाईने रामायण कोरलेले आहे. जर का तुम्हाला कैलाश मंदिर सविस्तर माहितीसोबत फिरायचे असेल तर तुम्हाला गाईड करावाच लागेल किंवा तुम्हाला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी भरपूर असं काही आहे. दृष्टीस आपल्याला सामान्य वाटतं पण त्यामागे अर्थ भरपूर काही मोठा निघतो. मंदिर आहे का? या ठिकाणाहून शिड्या चढून आपण वरती आलो की आपल्याला समोर उजवीकडे शिव मंदिर जेथे शिवलिंग प्रस्थापित आहे व डावीकडे नंदी मंडप दिसतो आणि हा काही अशा प्रकारचा चौथरा आहे. तर चला आता आपण आतून दर्शन करून घेऊया. गर्भामध्ये बघूया आपण कसं आहे. लेट्स गो. जसेच आपण आतमध्ये प्रवेश करतो तसेच आपल्याला सर्वप्रथम हे मोठमोठे नक्षीदार खांब दिसतात. सध्या तरी आपल्याला या ठिकाणी लाईट लावलेली दिसते पण त्या काळामध्ये कदाचित हे जे दरवाजे असतील हेच फक्त उजेडाचा स्रोत असावे. आम्ही आतमध्ये गेलेलो. हा आतमध्ये लाईट लावली आहे का? ट्यूबलाईट. अच्छा, मी बोललो वरतून ओपन आहे का काय. त्याला दिसलं कसं नाही ओपन आहे तर. डावीकडून किंवा उजवीकडून मंदिराच्या मागच्या बाजूस जाण्यासाठी
एक दरवाजा आहे. या ठिकाणाहून आपण बाहेर पडलो तर आपल्याला समोर काही छोटे उपमंदिरं दिसतात व प्रत्येक ठिकाणी कोरीव शिल्प काढलेले आहेत. पाहायला गेलो तर एकूण 5 उपमंदिरं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. या मंदिरांची रचना फारच सुंदररित्या करण्यात आली होती. वरून जे आपण बघितलं हे असं आहे खाली. या ठिकाणी आपण या साईडने बघू शकतो. या ठिकाणी हा एक आहे. असे छोटे छोटे चारी बाजूनी बांधलेले आहेत. कदाचित त्या काळामध्ये या ठिकाणी मूर्ती असतील किंवा अजून काही. जसं आता या ठिकाणी इथं शिवलिंग असावी, जी आता सध्या नाही आहे, कारण का इथून ते जे तीर्थ वाहतं अशा प्रकारे. शेट मागे देत का? ही मूर्ती बघा, असं वाटतं ही आपल्याला चिडवते कारण अरे वरती पण येते तेव्हा तेव्हा. जे लोक नाही आलेत ते एकदा नक्कीच या. बनवलेच वाटते पण चुन्याचं ते. हा, त्यांना म्हणजे हे केलंय, आधार दिलाय तसा. गॉगल काढावं लागेल, नाही तर दिसणार नाही काय. काय माहिती कीर्तिमुख नाही का? कीर्तिमुख कीर्तिमुख आहे ते. हे बघ ना आजू, हे त्या खांबावरती नक्षी दिसते का आपल्याला? याच्यात दिसते बघ. चले या बोललो. असे सांगितले जाते की औरंगजेब ज्या वेळेस या ठिकाणी ठाव मांडून होता, त्याने कैलाश मंदिराचं बऱ्यापैकी नुकसान करायचा प्रयत्न केला होता. तसाच जे की आपण आता वरती पाहत आहोत, जे शिल्प काळं पडलेलं आहे, या ठिकाणी त्यांनी बऱ्यापैकी पेंडा आणून मंदिरात जाळला होता, त्यामुळे हे सगळं काळं पडलं. नाहीतर वरची छत ही रंगीत होती. जे आपण मंदिर आतूनमधून बघितलं, हे या मंदिरांपैकी एक भाग आहे या कैलाश मंदिरचा, जे शब्दांमध्ये याचा म्हणजे आपण नाही करू शकत एवढा उल्लेख की कोणत्या प्रकारचं हे बांधकाम आहे असं. मंदिराच्या सुरुवाती दोन्ही बाजूस हे भले मोठे विजयस्तंभ उभारण्यात आलेले आहेत. तसेच या ठिकाणी तुम्ही पाहाल तर यावर अतिशय बारकाईने कोरीव काम केलेलं आहे. काय बोलतात त्याला, आत्ताची टेक्नॉलॉजी न वापरता हे कसं शक्य आहे? म्हणजे खूप बारीकीने काम केलेलं आहे या गोष्टींवरती. सेम हम्पीमध्ये असंच अनुभवायला भेटलं होतं आपल्याला. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, पण मंदिरापासून एवढा लांब नंदी महाराज पहिल्यांदा बघतोय मी. इकडच्या पायरीवरती पण काय मिशा बनवल्यात का? गोगल काय? पुढे याचा पूर्ण प्रॉपर व्ह्यू पाहिजे असेल ना तर ड्रोन पाहिजे. ड्रोन मस्त मजा येईल. अरे इथं हे टेकडी एवढ्या वरती जाऊन आलो. ते ठीक आहे, इकडनं गेलेलं परवडणार का? चला चला मंदिरात जाऊ. चला काढले या ठिकाणी. आणि इकडून आता आम्ही जाऊ खाली. इकडे हे बाबा आलेत. चला या.
भगवाधारी बाबा. अरे हां, हे 20 रुपयाच्या नोटीवरती ह्याचं हे आपलं 20 रुपये नोटीवर जसं बदामीच्या याच्यावरती कसं आहे, सॉरी 50च्या नोटवरती कसं बदामी, या 20च्या नोटवरती इकडचा चित्र आहे हे स्तंभ. हां, स्तंभ का हे असं चित्र आहे, असं काहीतरी आहे. इथून आपण असे बाहेर उतरतो खालती. आणि हा तो स्तंभ. तर अशा प्रकारे आपलं हे पूर्ण कैलाश मंदिर फिरून झालेलं आहे. म्हणजे पूर्ण एकदम डिटेलमध्ये तर नाही बोलू शकत, पण बऱ्यापैकी ठीक आहे. बघितलं सगळं, ऑलमोस्ट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सेमच भेटेल, सेम स्ट्रक्चर्स वगैरे लेण्या. हां, तर इथून आपण बाहेर एक्झिट करू. तर आपण इथून बाहेर जाऊन गाडीत बसू आणि सर्वात पहिले मंदिरात जाऊ. आता आपण इथे एंट्री करणार आहे. ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर आहे घृष्णेश्वरचं आणि आम्ही लाईनीत असे उभे आहेत. तर तिकडे जाणार. एकदम मस्त दर्शन झालेलं आहे, लय मजा आली. जवळून एकदम गाभाऱ्यातून दर्शन करायला भेटलं. मंदिराच्या आतल्या भागामध्ये मोबाईल व कॅमेरा याच्यावर बंदी असल्यामुळे आतमधील व्हिडिओ किंवा फोटो काही काढता आले नाही. मंदिर आतून तितकेच सुंदर आहे जितके बाहेरून ते दिसते. मंदिराच्या आतील व बाहेरील भागास देखील कोरीव शिल्प आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दर्शन करण्यासाठी निर्वस्त्र जावं लागतं, म्हणजे कमरेच्याच वरील वस्त्र काढून जावे लागते, नाहीतर तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत जाता येत नाही, बाहेरूनच दर्शन करावं लागते. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर. अशा प्रकारे हे काय महादेव सिद्धेश्वर मंदिर होतं. चला आता आपली पब्लिक गेली पुढे. फटाफट आपण गाडीत जाऊन बसूया, कारण का भयंकर चटके लागतात. या ठिकाणी सॉक्स घालून पण चटके लागतात. तर अशा प्रकारे आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आजचा दिवस आपण फिरलो, जे काय ते तुम्ही बघाल ब्लॉगमध्ये पूर्ण. आणि आता आम्ही निघालो इथून. आमचं एक छोटं काम बाकी आहे, ते झालं की आम्ही डायरेक्ट थेट घरी. आपला एवढाच व्लॉग होता, सो आपण एंड करतो आता व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सध्या आता पावसाळा चालू झाल्यावर आपण ट्रेकिंगसाठी जाऊ कुठेतरी. तोपर्यंत बने रहे. बाय बाय.